नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमधील एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो। बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मागेल त्याला सौरपंप योजनेबद्दल व या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत व आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत। मित्रांनो, आपल्या चॅनलवर असे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तात्काळ कृषीपंप देण्यासाठी ऊर्जा विभागाने मागेल त्याला कृषीपंप योजना सुरू केली आहे। आगामी काळात सौर कृषीपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने संकेतस्थळ तयार केले आहे। या संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। या योजनेबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले, सौर कृषीपंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल व त्यातून शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल, यासाठी योजना तयार केली जात आहे। यामुळे शेतकरी हा वीज बिल भरण्याऐवजी वीज विकून उत्पन्न मिळवणारा होईल। राज्यात 2014 पूर्वी शेतकऱ्यांना पेड पेंडिंगची समस्या तीव्रतेने जाणवत होती। त्यानंतर शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यावर भर देण्यात आली। आता मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना 90% सबसिडीसह तात्काळ पंप मिळत आहेत। सौर कृषीपंपामुळे शेतकऱ्यांना दिवसाभराचा वीज पुरवठा होत आहे। सौर पॅनल्समधून 25 वर्षे वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ वीज बिल येणार नाही। 7.5 HP पंपाचा विचार केला तर 25 वर्षाच्या कालावधीत त्या शेतकऱ्याचे वीज बिलाचे 10 लाख रुपये वाचणार आहेत। ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुसुंबी योजनेच्या आधारे लागू केली आहे। 12,000 मेगावॉट वीज निर्मितीचे करार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत राज्यात 12,000 मेगावॉट वीज निर्मितीचे करार झाले आहेत। आगामी 2 वर्षात त्यातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरू होईल। त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी 100% सौर ऊर्जा मिळेल। शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक हरित ऊर्जा मिळण्यासोबत अनुदान आणि क्रॉस सबसिडीचे पैसे वाचतील असा अंदाज आहे। आता आपण बघूयात की या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत। विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी किंवा शेततळे तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी। ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे। आता बघूया या योजनेसाठी आपल्याला कोणते कागदपत्रे आवश्यक आहे। आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो व 7/12 उतार्यावर विहीर किंवा कूपन नलिका नोंद आवश्यक। बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतकऱ्यांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेची मदत होईल।